मराठा बांधव आपल्या बरोबर आहेत आणि शासनाने आता सांगितलंय की GR जो आहे तो लवकर लागू करण्यात येईल। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या संदर्भात? आम्हाला खूप आनंद वाटते, आम्हाला खूप जल्लोष, आमचा विजय झाला। जरांगे पाटलांनी जो आमचा लढा उभा केला होता त्या लढ्याच्या आमच्या मागण्या 2 गॅजेटच्या शासनानं मान्य केल्या, राहिलेल्या मागण्या आमच्या थोड्या दिवसात सरकार मान्य करतं। जरांगे पाटलाच्या टोटल मराठा समाजाच्या वतीनं मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद करतो। दुसरा विषय राहिला सदावर्ते आणि सदावर्तेच्या बायकोला माझा विचार आहे, मग आम्ही घेतलं का नाही शेवटी आरक्षण? आम्ही एवढ्या लांबून आलो, करवली गाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी, एवढ्या लांबून आलो। आम्हाला इतक्या आनंद आहे की आमचा देव बसलेला आहे जरांगे पाटील, ते आमच्यासाठी देव आहे आणि आम्ही या देवाचे कधीच उपकार विसरू शकणार नाहीत। जरांगे पाटील आमचा देव आहे, एवढ्या लांबून आलो। माझ्या सदावर्तेच्या बायकोला सांगणे, याच्यानंतर आमच्या जरांगे पाटलाविषयी बोलू नको। अख्ख्या 6 कोटी मराठ्यांचा तो देव आहे, आमचा बाप आहे जरांगे। ज्या काय आमच्या मान्य होत्या त्या पूर्ण ज्या सरकारने मान्य केलं त्या सरकारचे खूप खूप धन्यवाद। आणि सगळं मधूनच या मागण्यांवरती ते सहमत आहेत का? ज्या मागण्या सरकारने आता मान्य केलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही सहमत आहात का? हो, आम्ही नक्की सहमत आहे आणि पाटलाने जो काही विचारपूर्वक निर्णय घेतला त्याच्यासाठी आम्ही नक्की सहमत, सर्वच मराठे आणि आंदोलक सहमत आहोत। काय वाटतं? एकदम भारी वाटायला लागलं दादा, एकदम भारी वाटायला लागलं आज। सहमत आहेत का? मागण्या मान्य झाल्या? दादाच्या आम्ही सहपाठी, दादा जे म्हणतील ते आम्ही पूर्ण करणार। मराठ्यांचं काळीच आमचे आदरणीय दादा म्हणून जरांगे पाटील आमच्यासाठी देव आहे। आमच्या देवाने आमचा लढा यशस्वी करून दाखविला आणि आमच्यासाठी खरंच ते देव आहेत। आरक्षणाचा गुलाल आज आम्ही गावाकडे घेऊन जाणार आहेत, ते बी एका घंट्यामध्ये दादानं आदेश दिला जा गावाकडे केले की आता आरक्षणाचा गुलाल आम्ही लगेच शांततेने गावाकडे जाणार। आम्ही जोपर्यंत GR येत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। राजांनी शब्द दिला 1 तासाभरामध्ये GR येणार आहे, GR आल्यानंतर पाटील म्हणल्यानंतर मग आम्ही मुंबई सोडणार आहे। आपण आता ज्या मागण्या मांडल्या, हा 5-6 दिवसापासूनचा संघर्ष सुरू होता आणि या सगळ्या संघर्षामध्ये आपण जर बघितलं तर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।